एका शेतकरीने आपल्या शेतीसाठी शेजारच्या माणसाकडून विहीर विकत घेतली. शेजारच्या माणसाने त्याला विहीर विकली, पण पाणी काढण्याची परवानगी दिली नाही. शेतकरी न्यायासाठी सम्राटाकडे गेला. सम्राटाच्या दरबाराने शेजारच्या माणसाला प्रश्न विचारला. शेजारी म्हणाला की त्याने विहीर विकली आहे, पण त्यातलं पाणी विकलेले नाही. सम्राटाला समजले की शेजारच्या व्यक्तीने फसवणूक केली आहे. शेजारच्या व्यक्तीने विहीर विकली, पण त्यातल्या पाण्याचे अधिकार स्पष्ट केले नाहीत. शेजारच्या माणसाला सांगितले गेले की त्याने पाण्याचे भाडे भरावे किंवा सर्व पाणी ताबडतोब काढून टाकावे. त्याची हेराफेरी कामी न लागल्याचे पाहून शेजारी क्षमायाचना करत घरी गेला. उपदेश: फसवणूक कधीच उपयोगी ठरत नाही. सत्य आणि पारदर्शकता हीच सर्वोत्तम पद्धती आहे.